दिवस आहे, घरोघरी दुर्गा सप्तशती सुरू आहे. पण खरंच सांगतो, गोदामाई गैवरून आले. दुर्गा सप्तशतीचा एक एक अध्याय ती जशी वाचत असते, तसा आशाताई तुमचे अनुभव ती ऐकत होते. आणि खरोखरच आम्ही इथे उपस्थित वाचक, आम्ही भाग्यवान आहोत नाशिककर, की आपला एक एक अनुभव ऐकता ऐकता तो हृदयावर कोरला जात होता, अंगावर शहारे येत होते. आणि जगायचं कसं, कणत कणत जगायचं का गाणं म्हणत जगायचं, तुमचं तुम्हीच ठरवा. मी उपस्थित समस्त नाशिककरांना विनंती करतो की आशाताईंसाठी आपल्या जागेवरती उभं राहून एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. महाराष्ट्राला अभिमान वाटेल, नाशिकला अभिमान वाटेल. असे इतकं सुंदर तुम्ही बोलला. आणि खरोखरच सार्वजनिक वाचनालय हे तर आमचं घरचं आहे, आयोजकांना सुद्धा सलामी आहे. आणि एकदा खरोखरच गोदामाईला नक्कीच तुमचा अभिमान आहे. तुम्ही स्वतःचं दुःख कुरवाळीत नाही बसलं, त्याच्यावर मात कशी करायची जगायला शिकवलं. जय गोदामाई, जय त्र्यंबकराज आणि जय सार्वजनिक वाचनालय. आशाताई नाशिकच्या मातीतून तुम्हाला सन्मान द्या. खूप छान वाटलं. अशा आधी मला